जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। मे महिन्याच्या अखेरीस बळीराजा आता पेरणीपूर्व शेतीच्या कामाला लागला आहे। पेरणीपूर्व करण्याच्या शेती कामाला आता वेग आला असून शेतकरी राजा आपल्या शेतात भर उन्हात सुद्धा नांगरटी वखारटी करताना दिसून येत आहे। ज्या शेतकरी राजाकडे बैलजोडी उपलब्ध आहे तो शेतकरी स्वतः शेतात नांगरटी वखारटी करत आहेत, तर काही शेतकरी हे मजूर तुटवड्या अभावी किंवा पशुधना अभावी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे करताना दिसून येत आहे। हे मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने तसेच या वर्षी सुद्धा पाऊस चांगला येण्याची शक्यता असल्याने शेतकरी राजा पेरणीच्या जय्यत तयारीत दिसून येत आहे। शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेतात काय करावे आणि पेरणीनंतर कोणती काळजी घ्यावी याबाबतची सखोल माहिती जामनेर तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी JBN महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। आपण आलेलो आहोत महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्यालय। मे महिन्याच्या अखेरीस आपला बळीराजा हा त्याच्या तयारीला लागलेला आहे, तरी पेरणीपूर्वी कोणती तयारी करायला हवी, तसेच कुठलं पीक घ्यायला हवं, त्यानंतर पीक घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यावयास हवी याबद्दलची अधिक माहिती आपल्याला या ठिकाणी देणार आहेत आपल्या जामनेर तालुक्याचे कृषी अधिकारी रमेश जाधव हे। आता खरीप हंगाम नुकताच सुरू होतो आहे। खरीप हंगामाच्या तयारीला सर्व शेतकरी वर्ग लागलेला आहे। त्या दृष्टिकोनातून शेतीची कामे हाती घेण्यात आलेली आहे। याच खरीप हंगामाचा एक कालावधी लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने चालू वर्षामध्ये उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम ही रोहिणी नक्षत्राच्या या कालखंडामध्ये राबवण्याचं धोरण निश्चित केलं आहे। त्या अनुषंगाने 25 मे ते 8 जून या कालावधीमध्ये जामनेर तालुक्यात सुद्धा ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे। जवळपास जामनेर तालुक्यात 90 गावामध्ये या मोहिमेअंतर्गत गावोगाव बैठका घेऊन शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती तंत्रज्ञान प्रचार प्रसार केला जाणार आहे। त्याच अनुषंगाने कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना याची माहिती या मोहिमेअंतर्गत दिली जाणार आहे। आता थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे असे की शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे। त्यात विशेष करून आपल्या जामनेर तालुक्यामध्ये कापूस पिकाखालील क्षेत्र हे जवळपास 60 ते 65% क्षेत्र आहे। त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी तेच ते पीक घेऊन कापूस हे पीक घेऊन शेतामध्ये सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव गेल्या 1-2 वर्षापासून मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। दिवसेंदिवस हा प्रादुर्भाव वाढणार आहे। त्यासाठी तो सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काही प्राथमिक काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही मोहिमेमध्ये भरीव अशी माहिती यात देणार आहे। या ठिकाणी आपण बघितलं असेल सेंद्रिय बोंडअळीचं एकात्मिक नियंत्रण आपल्याला त्या माध्यमातून करायचं आहे। तर एकात्मिक नियंत्रण म्हणजे काय करायचं आहे, तर जे अगोदरचं पीक आहे ती साधारण डिसेंबर-जानेवारीमध्ये किंवा जो पिकाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ते पीक काढून फेकलं पाहिजे। शेताची नांगरटी ही वेळेवर केली पाहिजे। साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नांगरटी करायला पाहिजे। त्यानंतर फरदळ पीक घ्यायला नको। शेताच्या आजूबाजूला जे काही तण आहे ते तणांचं व्यवस्थापन केलं पाहिजे। त्यानंतर सुरुवातीला सौम्य अशी जैविक प्रकारची औषधं फवारणी केली पाहिजे। त्यानंतर रासायनिक किंवा जे कीटकनाशके आहे त्यांचा प्रादुर्भाव त्याची फवारणी घ्यायला पाहिजे। त्यानंतर सापळा पिकांचं लागवड करायला पाहिजे, जेणेकरून जी काही बोंडअळी येईल ती सापळा पिकांवर जाईल आणि त्याचा अटॅक कपाशीवर हा कमी होईल। अशा पद्धतीने रस श्वसनाच्या केळींचा आपल्याला हे करता येईल। नंतर कामगंध सापळे यांचाही वापर केला पाहिजे। अशा या एकात्मिक पद्धतीने असे अनेक मुद्दे जे आहेत आम्ही शेतकऱ्यांना सांगणार आहोत। तसेच अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी आता सरीवरंब या पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे। सरीवरंबा केल्यानंतर त्याचे फायदे असे की जास्तचा पाऊस झाल्यानंतर अधिकचं पाणी शेतातून सरीमधून निघून जातं आणि कमी जर पाऊस झाला तर त्या वरंब्याच्या मध्ये जो ओलावा टिकून राहतो त्या ओलाव्याच्या माध्यमातून अधिक उत्पादन म्हणजे जवळपास 1.5 पट उत्पादन वाढायला मदत होती। म्हणून जास्तीत जास्त सरीवरंबा पद्धतीचा अवलंब केला पाहिजे।
त्यानंतर फळपिकाकडे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वळलं पाहिजे. कमी क्षेत्र ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धतीचा म्हणजे शेडनेट हाऊस किंवा शेडिंग नेट याचा अवलंब करून भाजीपाला उत्पादन, फलोत्पादन पिकं याचा जर घेतली तर अधिक उत्पादन आपल्याला शेतकऱ्यांना वाढवता येईल. कमी खर्च त्यामध्ये निविष्ठावर जो वारेमाप खर्च होतो तो होऊ नये याकरता शेतकऱ्यांना बांधवांनी जमिनीचं आपलं आरोग्य जपलं पाहिजे. त्यासाठी माती परीक्षण करणं आवश्यक आहे. त्यासाठी शासनानं गेल्या 3 वर्षापासून जमीन आरोग्य पत्रिका अभियान संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे. मागच्या वर्षी राजस्व अभियानांतर्गत जामनेर तालुक्यात 25,000 जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. मागील पूर्ण वर्षामध्ये 30,000 पत्रिकांचं तयार करून त्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या. चालू वर्षही 5,764 नमुन्यांचा आपल्याला लक्षांक देण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून जवळपास 15,000 पत्रिका आपण शेतकऱ्यांपर्यंत वाटप करणार आहे. या पत्रिका म्हणजे काय की जमिनीमध्ये नेमकं कोणतं अन्नद्रव्य उपलब्ध आहे आणि त्या अनुषंगाने शिफारस केली जाईल की त्या जमिनीला कोणत्या अन्नद्रव्यांची घटकांची आवश्यकता आहे. जे घटकांची आवश्यकता आहे तेवढंच त्याला शिफारस केली जाईल. पर्यायाने अतिरिक्त जो वापर आहे तो शेतकऱ्यांकडून होणार नाही आणि जमिनीचा ऱ्हास होणार नाही, अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल. या दृष्टिकोनातून जमीन आरोग्य पत्रिका अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं जात आहे. तसेच यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा फार मोठा कल वाढतो आहे. यासाठी मागच्या वर्षात जवळपास 60 शेतकऱ्यांना आपण रोटावेटर आणि ट्रॅक्टरचं वाटप केलेलं आहे. चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही प्रचार प्रसिद्धी केली आणि यावर्षीही आम्ही जवळपास 215 अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत यांत्रिकीकरण. थोड्या दिवसामध्ये आम्ही त्याचं लॉटरी पद्धतीने त्याची निवड करून लक्षांकाधीन राहून त्यांची निवड अंतिम करण्यात येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जर आपलं उत्पादन वाढायचं असेल तर त्यांना हमीचं पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे. त्यासाठी शासनानं अभिनव एक कार्यक्रम हाती घेतला आहे, तो म्हणजे मागेल त्याला शेततळे. या शेततळ्याअंतर्गत सुरुवातीला शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळेमध्ये भाग घेताना त्यांचा काही दुराग्रह होता किंवा योजनेबद्दलचे काही गैरसमज होते. ते आम्ही मोठ्या प्रमाणात गावोगावी सभा घेऊन त्यांचे गैरसमज दूर केले. जसे शेततळं घेतल्यानंतर त्यामध्ये जमीन मोठ्या प्रमाणात वाया जाते, हा मोठा गैरसमज शेतकऱ्यांचा होता. त्यानंतर दुसरा गैरसमज होता की शेततळ्यासाठी 50,000 हे अनुदान कमी पडतं आहे. तर बैठकाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं आणि जे शेततळे केल्यानंतर शेततळ्याच्या चारही बाजूला जी काही माती टाकली जाते ते माती डोंगराच्या स्वरूपात दिसते आणि त्या मातीच्या कडेला जर 1 तास फळपिकाचं पेरलं, मातीच्या त्या ढिगावर 1 तास पेरलं, असे 2 तासाच्या बाजूने जर आपण घेतले तर 1 एकर क्षेत्रावर जेवढी फळबाग लागवड करू 5 बाय 5 मीटर अंतर सीताफळीचं असतं. आणि हेच अंतर आपण या 2 रांगेत जर घेतलं तर 2 रांगेमध्ये 2 मीटर अंतर आपण ठेवणार आहे, कारण रांगा 2च असणार आहे. त्यामुळे पुरेसं वातावरण, पुरेसं हवा आणि सूर्यप्रकाश मिळून ते उत्पादन सलग क्षेत्रापेक्षाही या 2 ओळीमध्ये उत्पादन जास्त मिळणार आहे. म्हणून एका एकरमध्ये 5 बाय 5 मीटर अंतर जर आपण पीक लागवड केली तर त्याला 160 झाडं बसतात. आणि जर आपण या 2 रांगेमध्ये 2 मीटर अंतर ठेवलं आणि ते झिगझॅग पद्धतीने लागवड केली तर 160 झाडं त्यामध्ये बसतात. म्हणजे बरोबर 1 एकर क्षेत्रामध्ये जेवढी झाडं बसतात तेवढे शेततळ्याच्या 30 बाय 30 मीटर आकाराच्या शेततळ्याच्या आजूबाजूने जर आपण पेरलं तर 160 झाडं बसतात. पर्यायाने आपली शेती वाया जात नसून आपल्याला अधिकची शेती वापरायला मिळते. तसेच जो उतार आहे, मातीचा जो उतार आहे ढिगाचा, त्या उताराला जर आपण वेलवर्गीय फळभाज्या जसे कारली, दोडकी, गिलकी, काकडी अशा प्रकारची जर वेलवर्गीय फळभाज्या आपण लागवड केल्या तर 20 गुंठ्यावर जेवढं उत्पादन याच्यामध्ये मिळेल तेवढं उत्पादन केवळ शेततळ्याच्या चारही बाजूने जर आपण पराठ्या आणि तुरट्याचं आच्छादन घेऊन त्याच्यावर जर वेल चढवले तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पादन मिळेल. म्हणून शेतकऱ्याची जागा त्यामध्ये शेत वाया न जाता उलट पक्षी त्यांना 1.5 एकराचं उत्पादन जादाचं मिळेल. त्यामुळे ही बाजू पटवून सांगितल्यानंतर शेतकरी त्याकडे वळले. तसेच खर्च कमी करण्याच्या दृष्टीने एकाच गावामध्ये 10, 15, 20, 25, 50 जर शेततळी केली तर जो मशीनधारक आहे, कारण याला मशीन लावण्याची जे स्वातंत्र्य आहे ते शेतकऱ्याला आहे आणि अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जाणार आहे. त्यासाठी त्या मशीनधारकाशी आपण जास्त प्रमाणात शेततळी एका गावात केले तर ते किंमत कमी करणार.
ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वाचणार आणि प्रति तासाचा जो काम आहे म्हणजे चार्जेस आहे ते सुद्धा कमी करणार. अशा केल्यास साधारण 30 बाय 30ला 60, 65, 70 हजारापर्यंत शेततळे पूर्ण होत आहेत. शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून 15, 10, 15, 20 हजारापर्यंत जास्तीत जास्त खर्च येतो आहे आणि हा खर्च शेतकऱ्यांना परवडणार आहे की ज्याच्यामधून त्याचं लाखानं उत्पादन वाढणार आहे एका छोट्याशा शेतकऱ्यातून. तसंच त्याच्यामध्ये 3 स्तरीय 4 स्तरीय पीक उत्पादनाची पद्धत म्हणजे उत्पादनाचे स्रोत त्याला निर्माण करता येणार आहे. शेततळ्याच्या माध्यमातून पाणी निर्माण होईल, पाणी संरक्षित पाणी साठा निर्माण करता येईल. त्या संरक्षित पाण्याच्या साठ्यावर शेतकऱ्याला काही शेतकरी कुक्कुटपालन करायला इच्छुक असतात तर त्यामध्ये जर कॉलम उभे करून RCCमध्ये त्यावर एक जाळीचं एक छोटीशी खोली बांधली तर त्यामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करता येईल आणि त्याची विष्ठा आणि वेस्टेज मटेरियल जेव्हा खाली पडेल पाण्यात त्यामध्ये मत्स्य उत्पादनसुद्धा त्यांना करता येईल. म्हणजे असे 3 प्रकारचे उत्पादन घेता येईल. म्हणजे आपलं झालं मत्स्य उत्पादन, कुक्कुटपालन, त्यानंतर भिंतीच्या बाजूला वेलवर्गीय फळभाज्या, त्यानंतर 2 तासांचं फळपिकं आणि उरलेल्या क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सुविधा दिल्यास त्यामध्ये पाण्याची सुविधा निर्माण झाल्याने दुप्पट ते 2.5 पट 3 पट उत्पादन वाढणार आहे. कारण कपाशीला 1 पाणी संरक्षित दिलं तर उत्पादन 1.25 पट वाढतं. 2 जर पाणी संरक्षित दिले तर 1.5 पट उत्पादन वाढतं आणि 3 ते 4 पाणी संरक्षित दिले तर शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट होतं, 2.5 पट होतं. अशा पद्धतीने जर अधिक प्रमाणात जर त्यांनी सहभाग नोंदवला तर त्यांचा अधिकच फायदा होणार आहे. तालुक्यात आजपर्यंत जवळपास 224 शेततळे पूर्ण झालेले आहेत आणि 12 ते 15 शेततळे आज कार्यरत सुरू आहेत. आम्हाला सुरुवातीला 200चं लक्षांक देण्यात आलं होतं. कामाचा ओघ बघून लोकांचा प्रतिसाद बघून 300वर आम्हाला लक्षांक प्राप्त झालेला आहे आणि या जून अखेरपर्यंत आम्ही 300 शेततळे पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी शेततळ्याचा लाभ घ्यावा असं आम्ही याद्वारे आवाहन करीत आहोत. तर आपण पाहिलात सरांनी आपल्याला शेतीबद्दलची अधिक अशी माहिती दिलेली आहे. शासन काही धोरण हे या ठिकाणी राबवत आहेत, त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही ते करत आहेत. कॅमेरामन विकास इंगळेसह मी मिनल चौधरी, JPN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र अशा रमजान पर्वाला उद्यापासून सुरुवात होत आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धेने रोजा उपवास ठेवत असतात आणि या निमित्ताने जामनेर शहरातील बाजारपेठ गजबजलेली आहे. विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांसह नवीन कपड्यांची दुकाने ग्राहकांनी गजबजलेली दिसून येत आहेत. रमजान ईद सण शांततेत आणि आनंदाने पार पडावा म्हणून जामनेर पोलीस स्टेशन कडून सुद्धा आज शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी मान्यवरांनी JBN महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सर्वांना रमजान ईदच्या सुद्धा शुभेच्छा दिल्या. पण आलेलो आहोत जामनेर शहरातील पोलीस स्टेशन या ठिकाणी. रमजान महिना हा शांततेत पार पडावा यासाठी शांतता कमिटीची मीटिंग आताच या ठिकाणी पार पडलेली आहे. तर याबद्दलची अधिक माहिती आपल्याला देतील नानावाणी हे. उद्या रमजानचा पवित्र महिना आमच्या मुस्लिम बांधवांसाठी एक पर्वणी असते आणि या महिन्यामध्ये खरं तर यांच्यामध्ये असं म्हटलं जातं की खरोखर जर परमेश्वराची भक्ती करायची असेल तर या महिन्यापेक्षा दुसरी पर्वणी त्यांच्यासाठी नाही आहे. आणि उद्यापासून हा रमजानचा महिना सुरू होत आहे. याबद्दल मी सर्वप्रथम तालुक्यातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुढील सर्व सण आता इथून म्हणजे रमजान नंतर सर्व सण येणार आहेत तरी सर्व शांततेत पार पाडावे. सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोप्याने राहावं त्यासाठी विशेष प्रयत्न आमच्या जामनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक साहेब PI साहेब नजीर शेख साहेब यांचे विशेष प्रयत्न असतात. म्हणजे अक्षरशः जातीने प्रत्येक लोकांमध्ये मिळून मिसळून सर्वांशी एक हितगुज करून प्रत्येक सण कसे शांततेत पार पडतील असा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो आणि भविष्यातही असा त्यांचा प्रयत्न राहो. हर साल की तरह हमारे पुलिस डिपार्टमेंट की तरफ से शांतता के लिए हर साल मीटिंग होती है. सबका काम है हमेशा कि गांव में शांतता रहे, हिंदू मुस्लिम भाई मिलके रहे, कोई हादसा ना हो, कोई घटना ना हो, इसके लिए हमेशा हमारे साथ प्रयत्न करते रहते हैं. आज प्रशासनाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस स्टेशनच्या वतीनं शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली. ह्या पोलीस स्टेशनला माझा दुसरा कार्यकाळ आहे. पहिले मी इथे या 3 वर्ष ह्या पोलीस स्टेशनला राहून गेलेलो आहे.
त्याच्यामुळे जनतेप्रती आणि जनतेचा माझ्याप्रती एकमेकावर एवढा असा विश्वास आहे का कुठेही काय अशी घटना घडायची असेल त्याच्या आधीच मला खबर मिळते आणि खबर मिळाल्यामुळे आम्ही ती प्रतिबंधक उपाययोजना त्याच्यावर राबवतो आणि त्याच्यामुळे होणारे अनर्थ टळतात. परंतु इथले हिंदू आणि मुस्लिम बांधव एवढे समजदार आहेत का अशा घटना घडू नये म्हणून दोन्ही बाजूच्या लोकांना ते आपापल्या परीने सांभाळायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या सहकार्यानेच मी इथं कायदा व सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण पूर्वी होत होता तो आता या ठिकाणी तो प्रश्न संपलेला आहे असं खात्रीशीर सांगतो. त्याच्यामुळे येणाऱ्या रमजान निमित्त मी सगळ्या रमजान हिंदू आणि मुस्लिम बांधवांना या पवित्र महिन्याच्या शुभारंभाला हा रोजाचा महिना त्यांचा सर्वांचे रोजे चांगल्या पद्धतीने हो, सगळ्यांचा सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा हो. तसेच आता रमजान संपल्यानंतर हिंदू बांधवांचे पण सगळेच सण सुरू होणार आहेत त्यांच्याही शुभेच्छा मी या निमित्ताने देतो आणि सर्वांना गुण्यागोविंदाने ह्या शहरातल्या हिंदू मुस्लिम बांधवांनी राहावं अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आज यहाँ पे शांतता कमेटी की मीटिंग हुई. कल से रमज़ान शुरू हो रहे हैं और हमारे जो रमज़ान पवित्र महीना जिसको बोलते हैं हम वो शुरू हो रहा है. इबादत का महीना शुरू हो रहा है. अल्लाह की इबादत करना, रोज़े रखना, नमाज़ पढ़ना और ये सभी भाइयों को, हिंदू मुस्लिम सभी भाइयों को मैं इसकी शुभेच्छा देता हूँ. आज जामनेर पोलीस स्टेशनला मीटिंग झाली शांतता कमिटीची. त्यामध्ये दोघी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक आणि प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. सर्वांच्या एकोप्याने राहण्याची सगळ्यांनी आज कटिबद्ध आहेत सगळेजण आणि साहेबांचे प्रयत्न जामनेर शहरामध्ये शांतता नांदावी, कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी साहेबांचे निरंतर प्रयत्न असतात आणि त्यांनी आज सगळ्यांना परत एकदा शांततेने सगळे सण उत्सव साजरे करावे असे आवाहन केले आणि सर्वांनी ते मान्य केलं आहे आणि जामनेरमध्ये सगळे सण हिंदू मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने साजरे करतील व कुठल्याही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी सर्वांनी आशा व्यक्त केली आहे. आणि या उद्यापासून सुरू होणाऱ्या रमजानच्या सणानिमित्त मी मुस्लिम आणि हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो आणि हे वातावरण असेच ठेवावे आणि सण आनंदाने साजरे करावे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.